एक महत्त्वाची बातमी येते ती कोल्हापूरमधून महाराष्ट्रात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होते का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। या प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत संविधान हक्क समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलकांनी माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या कुटुंबासह कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली आहे। या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी बऱ्यापैकी सगळं म्हणजे त्यांचं चालू आहे, पाठपुरावा वगैरे जे तपास वगैरे चालू आहे त्यांचा। खरं त्यांच्या हातात पण ठोस काहीच मिळत नाही। मग आता 2 महिने झाल्यानंतर अजून किती वाट बघायची। असं भांडण वगैरे काहीच नाही त्यांचं कुणाशी। त्यांचे संबंध सगळ्यांशी चांगलेच होते, जरी विरोधक असले तरी त्यांच्याशी पण त्यांचे व्यवस्थित चांगलेच संबंध होते। हे असं अचानक का आणि काय झालं, कुणी घडवलंय काय काहीच सांगू शकत नाही, काही आयडिया नाही आहे मला। पाटगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन भुदरगडकडे दाखल आहे। 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे। ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे। ॲडिशनल SP ने सुद्धा कॅम्प केलेला आहे, जाऊन DYSP आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरचे दिशाने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा ॲनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे। त्यांच्यामध्ये फॉरेन्सिकचा पण एक विषय होता। फॉरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फॉरेन्सिकची रिपोर्टसुद्धा घेण्यात आलेली आहे लवकर ते लवकर।